श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. एका वेळेची गोष्ट आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शय्येवर विश्रांती घेत होते. तेव्हाच माता लक्ष्मी भगवान विष्णूंना विचारू लागली, हे स्वामी, आज माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे. कृपया माझ्या या शंकेचं निरसन करा. भगवान विष्णू म्हणाले, हे प्रिय, तुझ्या मनात जे काही आहे ते निसंकोचपणे विचार. तुझ्या प्रत्येक शंकेचं समाधान करणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, आपण तर सर्वज्ञ आहात. सृष्टीच्या कणाकणात आपलेच अस्तित्व आहे. आपणच सर्वांच्या जीवनाचे दाता आहात आणि आपल्या आज्ञेनेच काळ हा प्राण्याला गिळतो. आपणच या सृष्टीला चालवता. जन्म आणि मृत्यू हे आपल्याच अधीन आहेत. पण हे प्रभू, कोणत्या स्त्रीला संतती सुख मिळत नाही? कोणत्या कारणामुळे गर्भातील बालकाचा मृत्यू होतो? कोणत्या पापामुळे स्त्रीचा गर्भ नष्ट होतो? हे जगदीश्वर, हे कृपानिधान, मला हे जाणून घ्यायचं आहे की एखाद्या मातेला आपल्या संततीला जन्म देण्याआधीच गमावण्याचं दुःखद प्रसंग काय येतो? कृपया तुम्ही मला याचं सविस्तर कारण सांगा. यामागचं रहस्य काय आहे? भगवान विष्णू हसत हसत म्हणाले, हे देवी, तू आज अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहात. या तुमच्या प्रश्नात संपूर्ण सृष्टीतील मातांसाठी कल्याण दडलेलं आहे. हे सत्य आहे की काही बालकांचा गर्भातच मृत्यू होतो. स्त्रियांनी पूर्वी केलेल्या पापांमुळेच त्यांचा गर्भ हा नष्ट होतो. म्हणूनच हे देवी, आज मी तुम्हाला एक अतिशय प्राचीन कथा सांगतो. या कथेमधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मिळतील. ही कथा जो कोणी ऐकतो त्याला उत्तम गुणवान संतान प्राप्त होते आणि त्याचे सर्व पाप हे नाहीसे होतात. देवी लक्ष्मी म्हणाल्या, हे प्रभू, मी ही कथा नक्की पूर्ण ऐकेन. कृपया मला ती कथा सांगा. तेव्हा भगवान विष्णू देवी लक्ष्मी आईला कथा सांगू लागले. हे प्रिये, पूर्वीच्या काळात मध्य देशात एक अतिशय सुंदर नगरी होती. त्या नगरीत रेवत नावाचा एक सेठ राहत होता. तो खूप श्रीमंत होता. त्याच्या घरी कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती. त्याला एक मुलगी होती, तिचं नाव रेवती. सेठने आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या शहरात राहणाऱ्या व्यापाराच्या पुत्राशी केलं. रेवती लग्नानंतर आपल्या पतीसोबत सासरी राहायला गेली. सासरी गेल्यानंतर रेवतीच्या सासऱ्यांनी तिच्याशी खूप प्रेम आणि सन्मानाने वागणूक दिली. रेवती सासरी खूप आनंदी होती. तिच्या सासूचं नाव होतं सुनंदा. ती अत्यंत क्रूर आणि दुष्ट स्वभावाची होती. रेवती लग्नात खूप सारा हुंडा घेऊन आली होती, म्हणून सुनंदा वरवर तिचं खोटं आदर करत होती. गोड गोड बोलत असे आणि नेहमी काहीतरी माहेरकडून आणायला सांगत असे. रेवती आपल्या सासूच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत असे आणि आपल्याच वडिलांकडून अनेक वस्तू जसे की घोडे, गाई, बैल, धान्य, कपडे हे मागून घेत असे. रेवतीचे वडील आपली मुलगी आनंदी राहावी यासाठी ही प्रत्येक वस्तू आनंदाने पाठवत असत. सुनंदाचा लालच हा वाढतच गेला. ती रेवतीच्या वडिलांची सर्व संपत्ती मिळवू पाहत होती. पण भोळी भाबडी रेवती हे कधी लक्षातच घेत नव्हती. तिचा पती संजय हा खूपच साधा होता. त्याला त्याच्या आईने लहानपणापासूनच पूर्णपणे वश करून ठेवलं होतं. त्यामुळे तो आईच्या आज्ञेचं उल्लंघन कधीच करत नसे. रेवतीला तिच्या सासरी सर्वांचं प्रेम मिळू लागलं आणि ती खूप आनंदी होती. तिचे वडीलही हे पाहून अत्यंत आनंदी होते. आपल्या मुलीचा चेहरा आनंदी दिसावा म्हणून ते कोणतीही वस्तू देण्यास तयार होते. ज्या प्रकारे अनेक महिने गेले. एक दिवस रेवती गर्भवती झाली. सासू सुनंदाला ही बातमी कळल्यावर ती अत्यंत आनंदी झाली. तिने तात्काळ रेवतीच्या वडिलांना पत्र लिहून मोठमोठ्या वस्तू मागवल्या. तिचे वडील ही बातमी ऐकून खूप आनंदी झाले आणि त्यांनी कपडे, धान्य, मिठाई, दागदागिने घेऊन सासरी पोहोचले. त्यांचे प्रेमाने स्वागत झाले. रेवती ही त्यांना पाहून खूप खुश झाली. काही काळ सासरी राहिल्यावर वडील परत गेले. त्यानंतर रेवतीचा गर्भ वाढू लागला. सासूही आता तिची नीट काळजी घेऊ लागली. पण काही दिवसानंतर अचानक एक अशी घटना घडली ज्यामुळे रेवतीच्या जीवनात अंधार पसरला. अचानक रेवतीचा गर्भपात झाला.
हे पाहून तिची सासू खूपच रागवली आणि तिला बोलून बोलून दोष देऊ लागली. अगं पापिणी, तू काय पाप केलंय? कुळाला कलंक लावणारी तू तुझ्याच मुलाला जन्म देण्याआधीच खाल्लंस. तू आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळालाही जिवंत ठेवू शकली नाहीस. सुनंदा तिला सतत अपमानास्पद शब्द वापरत असे. दुखावलेली रेवती म्हणाली, सासूबाई, यामध्ये माझा कसला दोष? मला काहीच समजत नाही. मी काहीही पाप केलं नाही. मी निर्दोष आहे. पण सासू सुनंदाला तिच्यावर जराही दया आली नाही. ती म्हणाली, अगं दृष्टे, तू नक्कीच पूर्वी पाप केलं असणार. तुझ्या पोटीचा गर्भ मृत झाला म्हणजे तू कलंकीण आहेस. पापी स्त्रियांच्या पोटी बाळ टिकत नाही, ते गर्भातच मरतात. त्यानंतर तिच्या सासूने तिच्यासोबत अत्यंत वाईट वागणं सुरू केलं. तिला अपमानास्पद शब्द, घरातील सगळी कामं, अपूर्ण जेवण आणि रात्रभर झोपेच्या आधी थकवणं हे रेवती रोज अनुभवत होती. एकीकडे तिला वडिलांकडेही जाण्याची भीती होती. माझ्यामुळे वडिलांचा अपमान झाला तर, म्हणून ती सगळं गिळून गप्प बसली. पुन्हा काही महिन्यांनी रेवती दुसऱ्यांदा गर्भवती झाली. यावेळेही ती आशाने भरली होती. पण तिच्या सासूला काहीच आनंद नव्हता. ती पुन्हा तिला तिरस्काराने म्हणाली, एक मुलगा तर खाल्लास, बघूया आता यालाही जिवंत ठेवशील की खाशील. माझ्या मुलाने डायनशी लग्न केलंय. पण रेवती सगळं निमूटपणे सहन करत राहिली. सासूने यावेळी तिच्या वडिलांना कळवले नाही. तिचा गर्भ वाढत होता. 9 महिने पूर्ण झाले आणि प्रसूतीचा क्षण आला. रेवतीने एका बाळास जन्म दिला. पण त्या बाळकाच्या तोंडातून एकही आवाज आला नाही. तो मुलगा जिवंत नव्हता. रेवती जोरजोराने रडू लागली आणि सासू क्रुद्ध होऊन म्हणाली, अगं चांडाळणी, तू पुन्हा एकदा मुलगा मारलास. आता या घरात तुझं काही काम नाही. तू आम्हा सर्वांना खाणार आहेस. सासूने तिला घरातून धक्के मारून हाकलून दिलं. रेवती म्हणाली, हे सासूबाई, मी कुठे जाऊ? माझं आयुष्य माझ्या पतीशिवाय काहीच नाही. माझ्यावर इतका अत्याचार करू नका. मी घराच्या कोपऱ्यात राहीन, सगळं काम करीन, पण मला घरात राहू द्या. सुनंदा ओरडून म्हणाली, जिथं मरायचं आहे तिथे जा, पण आता या घरात एक क्षणही राहू नकोस. आता माझ्या मुलाचं नशीब फुटलं, कारण तू त्याच्या आयुष्यात आलीस. भगवान विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे रेवतीच्या सासूने तिला घराबाहेर काढलं. पती संजय सगळं पाहत राहिला, पण काहीही बोलला नाही. अशा अवस्थेत रडत रडत रेवती घरातून निघून गेली. ती चालत चालत एका घनदाट अरण्यात पोहोचली. जवळपास कोणी माणूस नव्हता. तिथे तिला एक मोठा सुंदर वृक्ष आणि त्याच्या जवळ एक आश्रम दिसला. तिने त्या आश्रमाजवळ विश्रांती घेतली. ती खूपच घाबरलेली होती. वडिलांकडे जायला मन धसावत नव्हतं. कदाचित माझ्या उपस्थितीने त्यांचा मानभंग होईल, म्हणून तिने त्या अरण्यातच राहण्याचा निश्चय केला. ती त्या शांत आश्रमात राहू लागली आणि भगवान विष्णूंची भक्ती करू लागली. अनेक दिवस तिथे तिने उपासना, तप आणि प्रार्थना केली. तेव्हाच एका दिवशी त्या आश्रमात एक विलक्षण तेजस्वी साधू एक गायीसह पधारले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं. हे पाहून रेवती आनंदित झाली. तिने नम्रतेने स्वागत करत विचारलं, हे साधू महाराज, कृपया आत या. आपण मला पुण्यात्मा दिसता. साधू म्हणाले, हे पुत्री, तू कोण आहेस? एकटीच या जंगलात का राहतेस? तुझा पती कुठे आहे आणि हे दुःखाचे कारण काय आहे? कृपया मला खरी गोष्ट सांग. रेवतीने सगळा प्रसंग सांगितला. हे महाराज, मी दुःखी आहे. माझ्या सासूबाईंनी मला घराबाहेर काढलं आहे. पहिल्या वेळी माझा गर्भपात झाला. दुसऱ्या वेळी मृत बालक जन्माला आला, म्हणून त्यांनी मला हाकलून दिलं. आता मी इथे राहते. वडिलांकडेही जात नाही, कारण त्यांचा अपमान होईल. रेवती रडत होती. तेव्हा साधू महात्मा म्हणाले, हे पुत्री, हे खूप दुःखद आहे, पण चिंता करू नकोस. मी तुला एक उपाय सांगतो. तो करशील तर तुला उत्तम संतान प्राप्ती होईल. हे बघ, ही गाय मी तुला देतो. तू हिची सेवा कर. यामुळे तुला योग्य संतान प्राप्ती होईल. आता मी तुला गर्भवती स्त्रियांनी पाळायचे नियम सांगतो. हे लक्षपूर्वक ऐक.
साधू महात्मा म्हणू लागले, हे पुत्री, आता मी तुला काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगतो, जे गर्भधारणेसाठी आवश्यक आहेत. जर कोणी स्त्री यांचे पालन करते तर तिला नक्कीच उत्तम गुणवान संतान प्राप्त होते. साधू म्हणाले, नंबर 1, मासिक धर्माच्या काळात पतीसह सहवास करू नये आणि पतीनेही पत्नीला स्पर्श करू नये, अन्यथा गर्भात दोष निर्माण होतो आणि तो नष्ट होतो. नंबर 2, गर्भधारणेच्या काळात स्त्रीने सदैव प्रसन्न राहावं, तिला भय, क्रोध, चिंता, दुःख यापासून दूर राहावं. नंबर 3, दुर्वर्तन असलेल्या स्त्रियांपासून दूर राहावं, त्यांच्याशी संवादही टाळावा. नंबर 4, दुसऱ्यांच्या घरचं अन्न गर्भवती स्त्रीने खाऊ नये, यामुळे नकारात्मक परिणाम होतो. नंबर 5, सुपाच्या सूप वाऱ्यापासून वाचावं, याचा प्रभावही गर्भावर वाईट होतो. नंबर 6, घृणास्पद दृश्य, भयावह गोष्टी, भीतीदायक कथा यापासून दूर राहावं. नंबर 7, अतिउष्ण, जुनं किंवा न पचलेलं अन्न खाऊ नये. नंबर 8, अशा स्त्रियांशी संबंध ठेवू नये ज्यांचं बाळ वारंवार गर्भातच नष्ट होतं किंवा ज्या स्त्रिया व्यंध आहेत. जो कोणी हे सर्व नियम पाळतो त्याला नक्कीच शुभ संतान प्राप्त होते. जो पाळत नाही त्याचा गर्भपात होतो किंवा गर्भ वृद्धिगत होत नाही. रेवती खूप लक्षपूर्वक ऐकत होती. तेव्हा साधू म्हणाले, हे पुत्री, आता मी तुला पुत्रप्राप्तीचा खास उपाय सांगतो. मासिक धर्मानंतर स्त्री 4 दिवसातच शुद्ध होते. 4थ्या दिवसापासूनच सहवास योग्य मानला जातो. सहवास करताना मनात शुभ पवित्र विचार ठेवावेत, कारण स्त्री व पुरुषाच्या मनातील भावना हे गर्भावर प्रभाव टाकतात. युग्म तिथींमध्ये सहवास केल्यास पुत्रप्राप्ती होते आणि अयुग्म तिथींमध्ये कन्येचा जन्म होतो. युग्म तिथी म्हणजे द्वादशी, चतुर्दशी, षष्ठी, अष्टमी, दशमी. युग्म तिथी म्हणजे एकादशी, त्रयोदशी, पंचमी, सप्तमी, नवमी. रजकालच्या म्हणजेच मासिक पाळीनंतरचा काळ 16 रात्रींपर्यंत दुसऱ्या आठवड्यात सहवास योग्य असतो. विशेषत 14व्या रात्री केलेला सहवास भाग्यशाली, धर्मनिष्ठ, श्रीमंत आणि गुणवान पुत्राला जन्म देतो. रजकालाच्या 5व्या दिवशी स्त्रीने कडवट, तिखट, उष्ण अन्न टाळावं आणि गोड, शीत पचनास योग्य अन्न घ्यावं, कारण स्त्रीची गर्भाशय म्हणजे औषधीय पात्र आणि पुरुषाचं वीर्य म्हणजे अमृत समान बीज. हे नियम जर तू पाळशील तर तुला निश्चितच पवित्र, तेजस्वी पुत्रप्राप्ती होईल. रेवती डोळे भरून म्हणाली, हे मुनिवर, पण माझा पती सध्या इथे नाही. मी त्याच्याशी कशी भेटू? संतानप्राप्ती कशी होईल? साधू स्मित करत म्हणाले, हे पुत्री, तू या गायीची सेवा कर, तुझा पती स्वतःच तुझ्याकडे येईल. हे सांगून ते साधू महात्मा त्या ठिकाणाहून अचानक अदृश्य झाले. रेवतीला समजलं, साक्षात भगवान विष्णूच साधूच्या रूपात आले होते. ती त्या दिवसापासून रोज गायीची सेवा करू लागली. चारा टाकणं, पाणी देणं, मंत्रोच्चार आणि विष्णूंची भक्ती. दुसरीकडे तिचा पती संजयला स्वप्नात भगवान विष्णू दर्शन देतात. त्याला आदेश देतात, तुझी पत्नी वनात तुझी वाट पाहते, तिला घेऊन जा. सकाळी उठताच संजय त्या वनात निघतो. त्याला रेवती सापडते. ती दोघं परत एकत्र होतात आणि त्या वनातील आश्रमातच निवास करू लागतात. काही दिवसांनी रेवतीला पुन्हा रजकाल येतो. ती त्या साधूंनी सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करून पतीसह सहवास करते. 9 महिन्यांनी ती एका तेजस्वी पुत्ररत्नाला जन्म देते. ते पाहून दोघंही खूप आनंदी होतात. पुत्रप्राप्ती होताच ती गायही अचानक अदृश्य होते. रेवती समजते की ती दिव्य गाय नव्हे तर ईश्वर कृपेची साक्षात मूर्तीच होती. नंतर ते तिघही पुन्हा घरी परततात. सासू सुनंदा त्यांना आणि नवं बाळ पाहून आश्चर्यचकित आणि आनंदी होते. विचारते, हे पुत्री, हे कसं घडलं? तुझ्या जीवनात हा चमत्कार कसा घडला? रेवती शांतपणे संपूर्ण सत्य सांगते. साधू महात्मा, गाय, वनातील आश्रम आणि संतान प्राप्तीचा मंत्र. सासूला विश्वास बसत नाही. रेवती सासूला शांतपणे म्हणते,
आईजी, माझ्यावर भगवान विष्णूंची कृपा झाली. मी वनात एका आश्रमात निवास केला. तिथे एक विलक्षण साधू आले आणि त्यांनी मला गर्भधारणेसाठी शास्त्रीय नियम आणि पवित्र उपाय सांगितले. त्यांनी मला एक दिव्य गाय दिली होती. तिची सेवा केली, विष्णूंची भक्ती केली आणि हे बाळ म्हणजे त्या सर्व सेवाभावाचं फळ आहे. हे ऐकून सासूच्या मनात आध्यात्मिक श्रद्धेपेक्षा लालचाची भावना जागी होती. विचारते, कुठे आहे तो आश्रम, कुठे आहे ते साधू? मलाही त्यांच्या चरणी जाऊन काही मोठं वरदान मागायचं आहे. रेवती सांगते, आईजी, आश्रम अगदी इथून जवळच जंगलात आहे. तिथे शांती आहे, पवित्रता आहे, पण आपण फक्त भक्तिभावानेच तिथे जावं. दुसऱ्या दिवशी सासू सुनंदा चोरपणे त्या आश्रमाकडे जाते. तिच्या मनात फक्त एकच विचार, त्या साधूकडून मला सोनं, चांदी, धनवैभवाचं वरदान मिळेल. तिच्या मनात कुठेही भक्ती, पश्चाताप, प्रेम, नम्रता नव्हती. होता तो फक्त लालच. ती तिथे जाऊन अनेक दिवस बसून राहते, पण कोणताही साधू तिला दर्शन देत नाही. काही दिवसांनी एक भीषण रात्र येते. तेव्हा त्या आश्रमाजवळून एक भयंकर राक्षसी जात असे. ती राक्षसी म्हणते, वाह, आज तर मला इथे जंगलात ताजं मांस मिळालं आहे. ही वृद्ध बाई म्हणजे आजचं माझं अन्न. आसू थरथर कापते. ती भीतीने चित्कार करते, अगं राक्षसी, मला सोड. मी एक वृद्ध स्त्री आहे. मला खाऊन तुला काय लाभ? मी तुला काही त्रास दिला नाही. राक्षसी हसत म्हणते, हे दृष्ट स्त्री, माझं अन्न कोण असावं हे विधाताच ठरवतो. आज विधात्याने तुला माझं भक्ष्य ठरवलं आहे. तू असे अनेक महापाप केले आहेस. निरपराध रेवतीवर अत्याचार, तिच्यावर खोटे आरोप, तिला गर्भपात झाल्यावर घराबाहेर काढणं, हे सगळं तुझ्या पापांचं फळ आहे. तू सुनंदा रडत म्हणते, माझं पाप मला मान्य आहे. मला माफ करा, मला वाचवा. पण राक्षसी भीषण हसते आणि म्हणते, अगं दृष्टे, आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. तू रेवतीसारख्या पवित्र स्त्रीवर अन्याय केला आहेस. आता तुला त्याचं फळ हे भोगावंच लागेल. हे म्हणत ती राक्षसी सासूला उचलते आणि चावून खाऊन टाकते. त्या क्षणी सुनंदाचा भीषण मृत्यू होतो. तिला आपल्या पापांचं फळ भोगावं लागतं. हे रेवती तिच्या सासूची वाट पाहत असते, पण सासू परत येत नाही. रेवती तिच्या पतीला सांगते, त्या आई अजून आल्या नाहीत, कृपया त्यांना शोधा. संजय वनात जातो, पण तिथे त्याला आईचा फक्त एक सांगाडा सापडतो, हाडं आणि कवटी. संजय शोकमग्न होतो. जंगलातल्या एका साधूकडून त्याला कळतं, इथे एक राक्षसी राहते, तिनेच तुझ्या आईचं भक्षण केलं. तो घरी परत येतो आणि रेवतीला हे सांगतो. मग रेवती, संजय आणि त्यांचा पुत्र ईश्वरावर श्रद्धा ठेवून पूर्वजांच्या पापातून शिकून सुखाने, भक्तिभावाने जीवन व्यतीत करतात. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, स्त्रियांनी गर्भधारणाच्या काळात या सर्व नियमांचं पालन केल्यास त्यांना उत्तम संतान प्राप्त होते. पण ज्या स्त्रिया आणि कुटुंबीय धर्मशास्त्रांचं उल्लंघन करतात त्यांना पापाचे फळ हे भोगावेच लागते. ही लक्ष्मी विचारतात, हे प्रभू, जेव्हा गर्भातच बाळ मरतं किंवा जन्मताच मरतं, त्याच्या मोक्षासाठी काय उपाय करावा? तेव्हा भगवान विष्णू उत्तर देतात, जर गर्भात बाळ मरण पावलं असेल, जितके महिने गर्भ होता तितके दिवस सूतक पाळा. त्याच्यासाठी श्राद्ध करू नये. जर जन्मानंतर पण चूडासंस्काराआधी मृत्यू झाला तर इतर लहान मुलांना दूध आणि अन्न द्या. जर 5 वर्षाच्या आत मृत्यू झाला तर शरीरदाह करून दूध आणि खिरीचं दान करा. जर 5 वर्षानंतर मृत्यू झाला तर पारंपरिक विधीने दाहसंस्कार, जळाने भरलेला मटका आणि खीर दान करा. त्यामुळे त्या बालकाला मोक्षप्राप्ती होते किंवा पुनर्जन्म मिळतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, ही कथा जो कोणी ऐकतो तो पवित्र संतान, सुख, शांती आणि पुण्य प्राप्त करतो. ही कथा म्हणजे गर्भधारणेचं शास्त्र, नैतिकता, आचारधर्म आणि भक्तीचा एक अनुपम संगम आहे. कथेतून आपण काय शिकलो? पवित्र नियमांचं पालन, गर्भिणी स्त्रीचं संरक्षण, भक्ती आणि सेवा यांचा प्रभाव आणि पापांचं भयंकर फळ.
मित्रांनो, जर ही पवित्र कथा आणि तिच्यामधील संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर कृपया तुमचं प्रेम आणि आशीर्वाद दाखवा. व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या. तुमचं एक लाईक किंवा एक सबस्क्राईब आम्हाला नवा उत्साह देतं. कॉमेंटमध्ये जरूर लिहा श्री हरी विष्णू, जेणेकरून भक्तीचा गजर सर्वत्र गुंजू लागेल. हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशा अनेक आध्यात्मिक कथा, पुराणातील रहस्य आणि भगवंताची माहिती तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचवता येईल. आपल्या प्रत्येक लाईक, कॉमेंट आणि सबस्क्रिप्शन मागे तुमचं प्रेम, श्रद्धा आणि आशीर्वाद दडलेला असतो. तोच आमचा खरा धन आणि प्रेरणा आहे. चला तर मग पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओसह, एक नव्या माहितीसह. तोपर्यंत ओम तस्यम. जय श्री कृष्ण, जय हरी विष्णू, श्री स्वामी समर्थ.